आणि आता बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचा कारभार प्रशासकाच्या हाती गेलाय। प्रशासक म्हणून नियुक्त झालेल्या संजय कुमार सुद्री यांनी हा पदभार स्वीकारलाय। गोकुळ संघावर प्रशासक आल्यानं आता विरोधकांकडून टीका होतीये। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। या संदर्भात रोहित पवारांनी ट्विट केलंय। तर निवडणुकीमध्ये निभाव लागत नसल्यानं जाणीवपूर्वक प्रशासक नेमून संस्था मोडीत काढण्याचा सत्तेतील सहकार विरोधात नेत्यांचा अजेंडा आहे। आज कोल्हापूरची शान असलेल्या गोकुळ दूध संघाबाबत सुद्धा तेच घडताना दिसतंय। दादांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचा दबदबा संपवण्यासाठी गडहिंग्लजच्या एका नेत्यामार्फत गोकुळवर ताबा मिळवून संस्था मोडण्याचा हा डाव शिजतोय। आता हा कट सर्वांनी मिळून हाणून पाडायचा की मग वेगळा लढा द्यायचा हे कोल्हापूरकर आणि सर्व नेत्यांनीच ठरवायला हवं, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं का हे असं मला आता वाटायला लागलं। म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा का मग महायुतीतल्या या सगळ्या घटक मंत्री महोदयांची ताकद कमी पडते? दोन्हीपैकी एकच आहे। थोडं नमतं त्यांनी घेतलेलं आहे किंवा मग यांचं चालत नाही, दोन्हीपैकी एक आहे।